नमस्कार, मी सो कूल सोनाली कुलकर्णी. वाइब्स मीडियाच्या पॉवर प्लेयर्समध्ये आज आपण भेटणार आहोत प्रशांत लोहार यांना. प्रशांत हे आर्यन बिल्डर्स आणि डेव्हलपर्सचे फाउंडर आहेत. ते खरं IIT स्टुडंट आहेत, पण गेली 25 वर्ष ते बांधकाम क्षेत्रात आहेत. स्वतःचा अनुभव आणि ग्राहक हित हे दोन्ही पणाला लावल्यामुळे आज बांधकाम क्षेत्रामध्ये त्यांनी स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. चला भेटूया आपल्या आजच्या पॉवर प्लेयरला. नमस्कार प्रशांतजी. नमस्कार. आपल्या पॉवर प्लेयर्समध्ये तुम्ही आज वेळ काढून आलात यासाठी मनापासून आभार. आज आपल्या गप्पांना सुरुवात करायच्या आधी तुमच्याबद्दल आम्हाला सांगा. तुम्ही मूळ नाशिकचेच आहात का आणि या क्षेत्रात यायचं कसं ठरवलं, बांधकाम क्षेत्रात? मी प्रॉपर जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यामधील बहादरपूर माझे गाव आहे. बरं मी 1992 10वी झालो. बरं 10वी झाल्यानंतर मी ITI केला, ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. त्यानंतर मग मी जळगावला शिक्षण घेतलं. बरं मग जळगाववरनं मी नाशिकला 2002मध्ये आलो. हां मग 2मध्ये आल्यानंतर हं. मग ग्रॅज्युएशनला तेव्हा म्हणजे जॉब नव्हते. मग ITI झाल्यामुळे मला जॉब कंपनीत अवेलेबल होते. बरोबर. मग मी आधी कंपनीत जॉब केले आणि त्यानंतर मग मी शॉप चालू केला. इलेक्ट्रिकल आणि ॲडवेअरचं माझं शॉप चालू केलं. बरं ते चालू असताना 2005-06मध्ये मी लँड डेव्हलपरमध्ये आलो. बरं प्लॉट खरेदी आणि विक्रीमध्ये आलो. मग त्याच्यात मला वाटलं व्यवस्थित आहे, स्कोप आहे. म्हणजे असं काही घरून कोणाला अनुभव होता त्यांना तुम्ही असिस्ट केलं तर असं नाहीये, तुम्ही स्वतःच्याच बळावर सुरू केलं. स्वतःच्या ह्याच्यावरच केलं. बरं बरं म्हणजे माझ्या पाठीमागे आता कोणी नाही, तर आमच्या फील्डमध्ये आहे, बिल्डरमध्ये आहे, आता कोणीच नव्हतं. आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये मी पहिल्यांदाच बिल्डर झालेलो आहे. बरं म्हणजे माझं स्वप्न पण नव्हतं मी बिल्डर होणार. तर मग मी 2006पासून मी बिल्डर झालो. बरं मग बिल्डर झाल्यानंतर एक स्वप्न होतं माझं, जरी मिडियम लोकांना जरा ते दिले जातील तर मग ते स्वप्न आता माझे पूर्ण होत आहे. आता मी पाथर्डी पाट्याला हवेपासून 1 किलोमीटरच्या अंतरावर फक्त 16 लाखाला 1 BHK देतो आहे. बरं या नाशिकमध्ये कुठेही नाही आहे. म्हणजे माझ्या साईडपासनं एक 8 किलोमीटर रेडियसमध्ये कुठंही नाही आहे. मला आत्तापर्यंत 8 अवॉर्ड मिळाले त्या साईडवर. एक बालीला पण मागच्या 2-3 महिन्यापूर्वी अवॉर्ड मिळाला त्याच प्रोजेक्टला. किती मोठी गोष्ट आहे प्रशांत सर. कारण कुठलीही पार्श्वभूमी नसताना एका साध्या कुटुंबातून येऊन स्वतःच्या कष्टावर तुम्ही आज तुमचा ब्रँड उभा केलेला आहे. आम्हाला खूप अभिमान वाटतो या गोष्टीचा. धन्यवाद. बांधकाम क्षेत्रामध्ये आजच्या घडीला खूप स्पर्धा आहे सर. बघावं तर हायवे सगळे जाहिरातींनी भरलेले असतात. हे प्रोजेक्ट, ते लँड प्रोजेक्ट आणि यांच्याकडे अजून कुठली आकर्षक योजना. या परिस्थितीत श्री आर्यनकडे लोकांनी का वळावं असं तुम्हाला वाटतं? सर्वात महत्त्वाचं म्हणजे विश्वास. बरं. कस्टमरला विश्वास हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आत्ता रेरा आल्या. रेराच्या आधी बरेच बिल्डरांनी बऱ्याच लोकांना फसवणूक केलेली आहे. खरं आहे. मग रेरामुळे आत्ता समजायला लागलं, रेरा म्हणजे बांधकाम पूर्ण करण्याची मुदत किती मिळेल, या गोष्टी मिडियम लोकांना आता समजायला लागल्या आहेत. तर मग त्यामुळे आर्यनकडे काय यावं. आत्तापर्यंत माझे 17 प्रोजेक्ट पूर्ण झालेले आहेत आणि 16वा प्रोजेक्टचं नाव मी 7/12ला लावलेले आहे. बरं. म्हणजे लोकांना वाटते बुवा आपली प्रॉपर्टी घेताना आपलं नाव म्हणजे फ्लॅट घेतल्यानंतर 1 ते 1.5 वर्षाच्या आत पूर्ण प्रॉपर्टीचे पेपर क्लिअर मिळतात, हे लोकांना विश्वास आहे, म्हणून त्या हिशोबाने येतात. म्हणजे तुम्ही फार महत्त्वाचा मुद्दा सांगितलात. एकतर रेरा रजिस्टर्ड हे अलीकडे ऐकायला यायला लागलं आहे. त्याच्याबरोबरच कार्पेट एरिया म्हणजे काय हेही माहिती नव्हतं. कधी कधी बिल्डर सांगायचे की बाबा 1000 स्क्वेअर फीटचा फ्लॅट मिळणार, पण त्यातलं कार्पेट किती हे कधी सांगितलं जायचं नाही. तर तुम्ही तुमच्या ग्राहकांना हे समजावून सांगता का? म्हणजे आम्ही डायरेक्टली चार्टच देतो. कार्पेट एरिया एवढा आहे, बिल्टअप एवढा आहे, लोडिंग एवढा केलेला आहे, बरं, नंतर तुम्हाला बाल्कनीचा एरिया एवढा मिळणार आहे आणि मग टोटल बिल्टअप एरिया होणार आहे, हे डिटेल समजून सांगतो आम्ही त्यांना. याच्या आधी कोणी देत नव्हतं. डायरेक्ट तुम्हाला बिल्टअप एरिया एवढा आहे, एवढे पैसे मोजावे लागतील असं लोकांना वाटत होतं. पण त्याच्या आधी लोकांना पण विचारत नव्हते, त्यांना पण माहीत नव्हतं बिल्टअप काय आणि कार्पेट काय. बरोबर. हे जेव्हा रेरा आलं तेव्हाच समजायला लागलं त्यांना पण. तेव्हा समजायला लागलं की ते परत डीपमध्ये गेले. म्हणजे त्यांना वाटायला लागलं डीपमध्ये जायला पाहिजे. तर आता डीपमध्ये आत्ता जवळपास नाशिकमध्ये 70% लोक असे आहेत जोपर्यंत प्रोजेक्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत बुकिंग करत नाही, तेव्हा अमाऊंट जास्त देत नाही. बरं.
म्हणजे भीती वाटते. हां, आणि गोरगरिबांचा पैसा आहे, त्यांनी याच्यात 2-2 रुपये जमा करून ते पैसे जमा केलेले आहेत. बरोबर. आणि नाशिक सिटीमध्ये काय झालं, एक 15,000 ते 20,000च्या वर लेबर लोकांना पेमेंट नाही आहे. हं, हं. आणि एवढं 20,000मधनं त्यांच्या मुलांचे शिक्षण, फ्लॅट देतील, या गोष्टी त्यांच्याकडनं शक्य होत नाही. तर त्यासाठी आपण कमी रेटमध्ये फ्लॅट अवेलेबल केलेले आहेत. ही फार मोठी गोष्ट आहे, कारण तुमच्या माझ्यासारखी जी माणसं आहेत ज्यांचा प्रवासच शून्यातनं सुरू झाला, त्यांच्यासाठी समोरच्या माणसाच्या मेहनतीची आणि त्याच्या कष्टाची, पैशाची किंमत असते आपल्याला. तुम्ही आत्ता सध्या काय काय प्रोजेक्ट्स प्लॅन केलेली आहेत? म्हणजे आम्हाला भविष्यात श्री आर्यन बिल्डर्स आणि डेव्हलपर्सकडून काय काय बघायला मिळणार आहे? आता माझा गोविंदनगरचा प्रोजेक्ट संपत आलेला आहे, त्याला बरं. पण अवॉर्ड मिळाला. बरं. ते म्हणजे माझ्या मोबाईलवरनं तिथलं लॉट ओपन होतं. आता काय मी इथं सांगता? बसलोय तर माझ्या मोबाईलवरनं लॉट ओपन होईल, बरं. अशी ती सिस्टीमच्या फ्लॅटला मी केलेली आहे. त्यानंतर मग मी तुम्हाला जे बोललो पाथर्डी पाट्याच्या हां. प्रोजेक्टचे माझे 4.5चे फ्लॅट आहेत आणि 57 शॉप आहेत. आणि त्याच्यातनं माझे 35% बुकिंग झालेली आहे. बरं. म्हणजे 4.5चे पैसे जवळपास 175 फ्लॅट माझे बुक आहेत. आत्ता मी जे जानेवारीमध्ये काम चालू केलं, म्हणजे लोकांनी विश्वास ठेवलेला आहे. खरं आहे. आणि विश्वास ठेवताना, घर बांधताना क्वालिटी महत्त्वाची आहे. आपण क्वालिटी किती देतोय, काय देतोय याच्यावर पण अवलंबून आहे. तुम्ही क्वालिटी देताय आणि त्याबरोबर नवीन टेक्नॉलॉजी पण देऊ करताय, जे तुम्ही सांगताय की आज मोबाईलवर आपण लॉक अनलॉक करू शकतो. प्रशांत सर, आपण इतक्या मोठमोठ्या प्रोजेक्ट्सबद्दल बोलतोय, तुम्हाला कधी तुमचं बालपणीचं घर आठवतं का हो? ते आम्हाला सांगाल का कसं होतं? मी बादरपूरमध्ये असताना लहानपण म्हटलं तर एकदम ते आपलं पाट्यांचं घर होतं. बैलजोडी होती बाहेर बघा. अंजनमध्ये, अंजन मोठं राहत होतं. मातीमध्ये आम्ही चढायला जात होतो. पण तो आनंद मला आज पण आठवतो. आत्तापेक्षा तो आनंद मला जास्त आवडत होता. म्हणजे लहानपण गावामध्ये गेलेलं याचं जे बेटर होतं. आज नाशिकमध्ये लोकांकडे सर्व आहे, पण एकजुटीने कोणी राहत नाही. कोणी काही पाहुणे आले तर तो कधी जाणार हा विचार आपण करणार. आणि ग्रामीणमध्ये आल्यानंतर 8 दिवस थांबले तरी काही बोलत नव्हते. पण आज 1 BHKमध्ये राहणारा माणूस, त्याच्याकडे काही कोणी आलं तर ती बाई आतमधनं भांडे पेचायची सुरुवात करते, भाऊ कधी जाणार आहे, अशी परिस्थिती सध्या आहे. म्हणून आज पण भविष्यात ग्रामीणमध्ये राहायला तरी आवडेल. पण तुम्हाला ती जाणीव आहे हे खूप महत्त्वाचं आहे, कारण ज्या साध्या किंवा तुम्ही जे मध्यमवर्गीय माणसांचा उल्लेख केलात, आपल्या गरजाही बेताच्या होत्या, कारण आपल्याकडे पैसेच बेताचे होते. येस. तर त्यातनं आपण सुरुवात केलेली आहे आणि आज तुम्ही आनंद देऊ करताय. तो सुद्धा ही जाणीव ठेवून की मध्यमवर्गीय किंवा निम्न मध्यमवर्गीय माणसाला सुद्धा ते घर परवडलं पाहिजे. येस. आज समजा एखादं कुटुंब, कारण आज पुरुषांच्या बरोबरीने बायका पण कमावत्या झालेल्या आहेत, एक कुटुंब म्हणून नवरा बायकोनी नवीन घर घ्यायचं ठरवलं, तर अशा कुटुंबाला, जोडप्याला तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता? त्यांनी नवीन घर घेताना काय काय दृष्टिकोन ठेवले म्हणजे काय दृष्टिकोन ठेवला पाहिजे आणि काय काळजी घेतली पाहिजे? सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या बजेट किती आहे. हां. ते बजेट तर बजेटप्रमाणेच त्यांनी घर घ्यायला पाहिजे. तर 2 जण जे कमवते आहेत त्यांच्याकडे एक 70-80 हजार रुपये येत असतील तर त्यांनी 2 BHK घ्यायला पाहिजे. 2 BHK घेताना त्यांची आत्ताची परिस्थिती आणि भविष्याची पिढी, म्हणजे 2 मुलं वगैरे होतील त्यांना, तर ती त्याचा विचार त्यांनी करायला पाहिजे. जर घेताना थोडक्यात अंथरूण बघून पाय पसरा. येस. म्हणजे जेणेकरून जर पहिल्यांदा घेताना बरेच लोक असे घर घेतलं जातं पण ते हप्ते पे होत नाही, हो. नंतर ते मग जमा होऊन जातं खरं. बँकेत. तर ते असं नाही व्हायला पाहिजे. ते सर्व नियोजनबद्ध करायला पाहिजे, जेणेकरून घर घेताना मुलांचे भविष्यात 10 वर्षानंतर 12 वर्षानंतर तो 8वी-9वीला जाईल, 10वीला गेल्यानंतर शिक्षण काय करायचं तोच विचार ठेवायला पाहिजे. खरं आहे. म्हणजे या सर्व गोष्टीचा विचार करूनच त्यांनी 2 BHK घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे, कारण आपल्याला जर हप्ते फेडता आले नाहीत तर कुठेतरी घर जप्तीची पाळी यायची. त्यामुळे भविष्याचा विचार करूनच ह्या इन्व्हेस्टमेंट्स करायला पाहिजेत. जसं असंख्य माणसं नवं घर घ्यायचं स्वप्न बघत असतात, तसंच बांधकाम क्षेत्रात येण्याचं स्वप्न बघणारेही तरुण आहेत. आता काही ज्या कंपनीज आहेत त्या पिढीच्याच चालू आहेत, की आजोबा करत होते, वडील केले, आता मुलांनी ताबा घेतलाय. अशी पार्श्वभूमी नसलेलेही अनेक यंगस्टर्स आहेत. तर ह्या
बांधकाम क्षेत्रात येऊ बघणाऱ्या नवीन पिढीला तुम्ही काय मार्गदर्शन कराल? ते BE सिव्हिल झालेले असतील त्यांनी आधी जे मोठे बिल्डर असतील जिथं 5चे फ्लॅट 4चे फ्लॅट असतील तिथं त्यांनी मिनिमम 2 ते 3 वर्ष मेहनत करायला पाहिजे. चारपेट एरियाचा आहे, बिल्टअपचा आहे, बांधकामाला खर्च तिथे येणार आहे, ह्याचा परिपूर्ण अभ्यास करायला पाहिजे. आणि जे 2-3 वर्ष आहेत त्यांनी मेहनत करायला पाहिजे. तिथं टायमिंगच्या विचारणे करायला पाहिजे आणि पेमेंटच्या विचारणे करायला पाहिजे. कारण पेमेंट कधी त्यांनी पाहिलं त्याच्या भविष्यात पुढे जाऊ शकणार नाहीत. म्हणून त्यांना आधी म्हणजे 13 चित्रपेक्षा प्रॅक्टिकल महत्त्वाचे आहे. 13 चित्र फक्त 20% हा मुद्दा परत एकदा सांगा सर. 13 चित्रमध्ये फक्त 20% त्यांना नॉलेज मिळतं. प्रॅक्टिकली 80% त्यांना नॉलेज द्यायचे आहे. बरं. आणि ते प्रॅक्टिकल जे नॉलेज असतं म्हणजे तार कुठं बांधायला पाहिजे, टीमध्ये कुठे यायला पाहिजे, कॅन्टिलिव्हर कसं काढायला पाहिजे, हे त्यांनी शिकायला पाहिजे. आमच्याकडे बरेच मुलं राहतात पण त्यांना अजूनपर्यंत 5-5 वर्ष झालेली पण ते नॉलेज येत नाही. बरोबर. मग ते नॉलेज त्यांनी शिकायला पाहिजे. त्यांनी पण जिद्द करायला पाहिजे. जोपर्यंत त्यांना नॉलेज येत नाही, त्यांना पेपर समजत नाही, ड्रॉईंग समजणं हे महत्त्वाचे आहे. जोपर्यंत त्यांना ड्रॉईंगच समजणार नाही तिथे बिल्डर होऊ शकत नाही. म्हणजे तुम्हाला ड्रॉईंग कधी समजलं तर तुम्ही कुठेही बिल्डिंग बांधू शकतात. तुम्हाला एरिया समजेल, बांधकामाला खर्च किती येईल त्याचा अंदाज काढता यायला पाहिजे. यासारखी पाण्याची टाकी द्यायची, ती किती बाय किती द्यायला पाहिजे, किती लिटर बसायला पाहिजे, सर्व नियोजन पाहिजे. तिथं आपण बिल्डिंग बांधतोय तिथं 100 घरं आहेत आणि पाण्याची टाकी फक्त 20,000 लिटरची आहे तर नाही चालणार. बरोबर. हे त्याचा अंदाज करायला पाहिजे आणि ती त्यांनी ट्रेनिंग करायला पाहिजे. तुमचाच खूप अभिमान वाटतोय प्रशांत सर मला, कारण एक इंजिनिअरिंग आपल्या डोक्यात तयार पाहिजे कुठल्याही घराचं. येस. की कुठल्या प्रमाणात भिंती असोत, पाण्याची टाकी असो, जमीन असो किंवा इलेक्ट्रिकल सप्लाय असो त्या घराचा किंवा त्या अख्ख्या बिल्डिंगचा, यामध्ये आपला एक वैज्ञानिक दृष्टिकोन पाहिजे. तसेच टेक्निशियन्स आपण हायर केले पाहिजेत. सर एक वेगळा प्रश्न विचारते की आजकाल आपण पाहतोय जितकं नवीन बांधकाम होतोय तितकंच पुनर्बांधणी पण होतीये. म्हणजे जुन्या बिल्डिंग डिमॉलिश करतात आणि त्या पुन्हा बांधाव्या लागत आहेत. मेट्रो सिटीजमध्ये तर याचा खूपच त्रास होतोय अनेकांना की ते जुन्या बिल्डिंगा सोडत नाही आहेत. तर हे अवघड आहे का की ती काळाची गरज आहे? नाही, ती काळाची गरज आहे. कारण काय आहे, ती बिल्डिंग समजा 4 मजली आहे. आत्ता FSI वाढून त्यांना तीच बिल्डिंग 8 मजली होईल. त्यामुळे जुन्यामध्ये पार्किंगचा इश्यू तुमचा भरपूर येतो. बरोबर. तर पार्किंगचा इश्यू मेट्रो सिटीमध्ये सध्या जास्त आहे. सध्या तर माझ्या हिशोबाने असं करायला पाहिजे, जिथं पार्किंग असेल, ज्यांना पार्किंगला जागा असेल त्यांनाच 4 व्हीलरवाल्यांनी कार द्यायला पाहिजे. खरं आहे. कारण सध्या मेट्रो सिटीमध्ये काय भारतामध्ये पण म्हटलं तर ते नियोजन नाही आहे आपल्याकडे. म्हणजे आपल्या सिटीमधले जे रोड आहेत ते 9 मीटर आहेत, 12 मीटर आहेत, 15 मीटर आहेत. पण दर महिन्याला वरच्याला प्रमाण वाढत चाललं आहे 4 व्हीलर विकण्याचं. तर त्याचे काहीतरी नियोजन करायला पाहिजे मंत्र्यांनी किंवा मंत्रालयामधनं. व जेणेकरून आपण नाशिकमध्ये जे 25 लाख लोक असतील तर मिनिमम 15 लाख लोकांकडे 4 व्हीलर आहेत. तर मग त्या हिशोबाने पार्किंग आहे का? तर मग त्यांनी RTOनीच जे बिल्डर असतील जिथं फ्लॅट घेतले असतील त्यांची NOC द्यायला पाहिजे. बुवा आमच्याकडे यांना 4 व्हीलरला लावायला जागा आहे आणि ती NOC दिल्याशिवाय दिली तरच ती गाडी द्यायला पाहिजे. अगदी बरोबर. नाही तर गाडी द्यायलाच नाही पाहिजे. लोक काय करतात, आज 1 BHK देतात, गाडी बाहेर लावतात, कुठे रस्त्यात लावतात, ट्रॉफिकला अडचण येते, ते बंद व्हायला पाहिजे. ते नियोजन नाही होते, ते नियोजन व्हायला पाहिजे. सर खूप आनंद वाटला. अनेक माणसं असतात जी अतिशय डॅशिंग आणि फॅन्सी गप्पा मारून आपल्याला 2 मिनटासाठी दिपवून टाकतात. पण अतिशय साधेपणाने अंतःकरणातनं एखाद्या प्रोजेक्टची काळजी करणं, आपल्याकडे घर विकत घेणाऱ्या माणसांची काळजी करणं, त्यांच्या सुखसोयींचा विचार करणं, हा दृष्टिकोन फार कमी व्यावसायिकांमध्ये दिसतो. तुमची अनेक मोठमोठी प्रोजेक्ट्स नाशिककरांच्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या भेटीला येऊ देत. तुमची भरभराट झाली तर त्यात आम्हालाही आनंद होणार आहे, कारण तुम्ही नक्कीच ग्राहक हिताचा विचार करणार आहात. आज तुम्ही पॉवर प्लेयर्समध्ये येण्यासाठी वेळ काढलात आणि तुमचे विचार आम्हाला सांगितलेत, यासाठी मनापासून आभार. धन्यवाद. तुमच्याबरोबर मुलाखत घेतली त्याबद्दल आम्हाला पण आनंद वाटला. थँक्यू सर.